मुंबईतील विधान परिषद निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचाच डंका पाहायला मिळालाय। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा 44,784 मतांनी विजय झालाय, तर शिक्षक मतदारसंघातूनही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जगन्नाथ अभ्यंकर यांनी बाजी मारली। अभ्यंकर 4,000 मतांनी विजयी झाले। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे। त्यांनी काँग्रेसच्या रमेश कीर यांचा 1,0719 मतांनी पराभव केला। कोकणातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी सलग तिसऱ्यांदा दाखवलेल्या विश्वासाबद्दल निरंजन डावखरे यांनी आभार मानले। भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे त्या आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपचे उमेदवार आज अर्ज भरतील। शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं विधान परिषदेसाठी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आज ते विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्पीय सहाय्यक म्हणून नार्वेकर यांनी कारकीर्द सुरू केली। सध्या ते शिवसेनेचे सचिव आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे। प्रज्ञा राजीव सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। माजी आमदार प्रज्ञा सातव यांना काँग्रेसनं पुन्हा संधी दिली आहे। राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले। प्रसाद लाड यांनी आक्षेप नोंदवत निषेध व्यक्त केला, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संसदेतील विषय असून आपल्या कामकाजाशी संबंध नसल्याचं यावेळी सभागृहात सांगितलं। दानवेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय। राज्य सरकारच्या वतीनं गट क च्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया एमपीएससी तर्फे करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। नोकर भरती परीक्षांमधील गैरप्रकाराचा हा विषय गंभीर आहे, मात्र 2.5 वर्षात पारदर्शीपणे 1 लाख नोकऱ्या दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली। विधानसभेत राजेश टोपेंनी परीक्षा भरतीवरून सवाल उपस्थित केला। परीक्षा भरतीवेळी 1,000 रुपये का घेतले जातात? नफाखोरी करणं सरकारचा उद्देश आहे का, असा सवाल टोपेंनी केला। राज्यात अनेक परीक्षा भरतींमध्ये पेपरफुटी होत असल्यानं गैरप्रकार टाळण्यासाठी पेपरफुटी विरोधात कायदा आणा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली। पेपरफुटीबाबत नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होतोय। पेपरफुटी विरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार, अशी माहिती फडणवीसांनी दिली। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशी प्रकरणी वेळ आल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चौकशी सरकार करणार का, असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पंढरपुरात चांगला प्रतिसाद मिळतोय। तलाठी कार्यालयात उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळते। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील सर्वपक्षीय नेते एकवटलेले आहेत। हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली जाते। याबाबत नांदेडच्या मालेगावात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। वाशिम जिल्ह्यात 3 ठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। यावेळी वाशिम, कारंजा आणि रिसोड इथे प्रमुख मार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। विविध मागण्यांना घेऊन हा रास्ता रोको करण्यात आला। सांगलीत सामाजिक संघटना आणि किसान सभेनं दूध दरासाठी आंदोलन केलं। दुधाला 40 रुपयांचा दर देण्याची मागणी करत विधान भवनाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला। धाराशिवमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं पोस्टर उलटं टांगत आंदोलन करण्यात आलं। आरटी अंतर्गत खासगी शाळांमध्ये सरकारनं घेतलेल्या 25% राखीव जागांच्या मुद्द्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमरनाथ शहरातील पाणी टंचाई विरोधात शिवसेनेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली। कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारला आणि 4 दिवसात पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला। सांगलीच्या रामापूर कळमापूर गावांना जोडणाऱ्या पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत। या पुलाची उंची वाढवण्यासाठी निधी मंजूर झाला, मात्र काम अद्याप सुरू न झाल्यानं गेल्या 5 दिवसापासून ग्रामस्थ पुलावर बसून आंदोलन करतायत। संभाजी भिडेंविरोधात सोलापुरात महिला आक्रमक झाल्या। भिडे नेहमी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात, असा आरोप यावेळी करण्यात आला। भिडे आमचं घर चालवतात का, असा सवाल विचारत महिलांनी नाराजी व्यक्त केली।
स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत झोपडपट्टीतील स्वच्छतेचं काम सामाजिक संस्थांकडून काढून घेऊन नव्या कंपन्यांना देण्याचं कंत्राट रद्द केलं जाईल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली। नवीन कंपनीला 4 वर्षांसाठी तब्बल 1200 कोटी रुपयांचं कंत्राट मिळणार होतं, मात्र त्यामुळे 75,000 मराठी कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची भीती भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली। भोशी डॅमवरील घटना अतिशय दुर्दैवी आहे। पाण्याचा किंवा धबधब्याचा मोह टाळावा असं आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। सेल्फी आणि रील बनवताना अनेकांचा जीव जातोय, त्यामुळे काळजी घ्या असं आवाहन महाजनांनी केलंय। कोल्हापुरातही भोशी डॅम दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे। वर्षा पर्यटनासाठी आलेले दोघं काळंबावाडी धरणात बुडाले। निपाणीहून वर्षा पर्यटनासाठी 13 जण आले होते। बुडालेल्या दोघांपैकी एक जण चालक असल्याची माहिती मिळतेय। कोल्हापुरात पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक सुरू आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। जवळपास 6 बंधारे पाण्याखाली गेलेत। पाण्याखाली गेलेल्या या बंधाऱ्यांवरची वाहतूक प्रशासनानं थांबवायला हवी अशी मागणी होती आहे। राज्यात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण आहे। दरम्यान मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वर्ध्यात अनेक भागात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट टळलंय, त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केलं जात आहे। मात्र पावसामुळे काही भागांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। येत्या 2 दिवसात पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। कल्याणच्या चक्कीनाका परिसरातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं। यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। स्थानिकांनी या संदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांनी केलाय। पुण्याच्या सिंहगड घाट रस्त्यावर भला मोठा दगड कोसळला। सुदैवानं त्यावेळी रस्त्यावर वाहतूक नसल्यानं संभाव्य मोठी दुर्घटना टळली। स्टोन ब्रेकर लावून दगड फोडून बाजूला करण्यात आलाय। दरम्यान दरड दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होतीये। उल्हासनगरच्या अंबिका नाल्यावरील बंधारा अखेर महापालिकेनं हटवला। पाणी शुद्ध करण्यासाठी बांधण्यात आलेले हे बंधारे पावसाचं पाणी अडवून पुराला आमंत्रण देत होते, त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर महापालिकेनं हा बंधारा हटवला। उल्हासनगरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत दारू कमी दिल्याच्या रागातून मित्रानंच मित्राचा खून केलाय। आरोपीनं मित्राच्या घरात घुसून जबर मारहाण केली आणि 4थ्या मजल्यावरून त्याला खाली फेकलंय। दरम्यान पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। नांदेड जिल्ह्यात दूषित पाणी प्यायल्यानं 90 जणांची प्रकृती बिघडली आहे। नायगाव तालुक्यातील मुगाव तांडा इथे टाकीतून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो। मागच्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा सुरू आहे। या दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्रामस्थांना उलट्या, मळमळ, जुलाबाचा त्रास सुरू झालाय। उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। सोलापुरात एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। मृत तरुण मूळचा मोहोळचा आहे। 2 दिवसापूर्वी सोलापुरात आपल्या आजीकडे तो आला होता। हत्येचं कारण स्पष्ट झालं नाहीये। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे।